तुमच्या आणि उदयनराजे यांच्या संबंधांकडे अधिक असतं. मधल्या काही काळामध्ये आम्ही काही तुमची गळाभेट किंवा असं काही पाहिलेलं नाहीये. का बरं असं फोटो सेशन किंवा फोटो अपॉर्च्युनिटी अं, किंवा असं का नाही तुम्ही असं मीडियाला दिलत? नाही, असं काही नाही. आता आम्ही दोघं एका पक्षात आहेत, ते खासदार आहेत, मी आमदार आहे. आम्ही नगरपालिका एकत्र लढवली. आम्ही नगरपालिका भाजपच्या माध्यमातून आता काम करतोय. आणि आमचं हे काय म्हणायचं, आमच्या गाठीभेटी चालू असतात, म्हणजे आम्ही भेटत असतो. आता ते मला वाटतं आमच्या भेटी ज्यावेळेला होतात त्यावेळेला मीडियावाले तिथं नसतात, त्यामुळे एखाद्या वेळेस ते फोटो ऑप. गुप्त हा, भेटी होतात का नाही नाही, तुमच्या? गुप्त नाही. मी साताऱ्यात उघड उघडच भेटतो, गुप्त भेटीची गरज नाही. ते फोटो ऑप जो असतो तो मला वाटतं मीडियावाल्यांकडनं चुकतोय असं म्हणावं लागतं. पूर्वी जेवढं मीडियावाले आमच्या दोघांच्या भेटीवर लक्ष ठेवायचे, हं. तेवढं उलट आता मीडियावाल्यांचं आमच्या भेटीवर लक्ष नाही असं मला वाटतंय. असा आक्षेप आहे आक्षेप तुमचा. आहे. पण आमचा आक्षेप हाही आहे, की उदयनराजे जरा थंड झालेत असं नाही वाटतं का? नाही, तुम्हाला असं त्यांचं जाणवतं? काम चालू आहे. आता लोकसभा वगैरे याच्यात त्यांचं चालू असते. साताऱ्यात म्हणजे नगरपालिका असेल याच्यामध्ये त्यांचं चालू असतंय काम. काम चालू आहे. पण ना आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा असा कॉलर उडवताना एखादा व्हिडिओ हा, म्हणजे दिसला. तुम्ही आता संधी देत नाही त्यांना कॉलर उडवायची. शिवेंद्रराजे असं असं आहे आता का? ते थोडं आता म्हणजे काय म्हणायचं, पूर्वीचा संघर्ष पूर्णपणे संपल्यामुळं एखाद्या वेळेस हे असायला तर एकत्र असल्यामुळं ते आता हे नाही. पण पण असं काही हे नाही की आम्ही दोघांनी दंगाच केला पाहिजे मगच दखल घेतली पाहिजे. शांततेत चाललंय, चांगलंय.